परळी शहरात पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली आहे। अवघ्या 10 दिवसांच्या आत दुसऱ्यांदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। यामध्ये केवळ 12 वर्षाच्या चिमुकलीवर 2 अल्पवयीन मुलांनी अमानुष कृत्य केले असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे। उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार 7 सप्टेंबर रोजी रात्री पीडित मुलगी दुकानावरून घरी परतत असताना 15 ते 16 वर्षाच्या 2 मुलांनी तिचा हात धरून अंधारात पाणंदमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला। या दरम्यान त्यांचे 2 साथीदारही सोबत होते। त्यांनी पीडितेला धमकावून आरोपींना मदत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे। पीडितेच्या आईने 8 सप्टेंबर रोजी रात्री दिलेल्या तक्रारीनंतर 9 सप्टेंबर रोजी पहाटे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने कायदेशीर प्रक्रिया त्यानुसार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय ढोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे तसेच पिंक पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली। संतापाचे वातावरण। याआधी 31 ऑगस्ट रोजी परळी रेल्वे स्थानक परिसरात एका चिमुकलीवर अत्याचाराचा प्रकार घडला होता। अवघ्या 10 दिवसात दुसरा गुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। शहरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशासन व पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे।